श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, लवकरच येत्या 13 ऑगस्ट पासून पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि 11 सप्टेंबरला श्रावण महिना संपणार आहे. तर आपल्या हिंदू धर्मात श्रावण महिना हा अतिशय अत्यंत सर्वात पवित्र महिन्यापैकी एक महिना मानला जातो. हा महिना देवाचे देव देवादिदेव महादेव यांना समर्पित असणारा महिना मानला जातो. त्याचबरोबर धर्मग्रंथानुसार या महिन्यात भगवान शिव आपल्या कुटुंबासोबतच पृथ्वीवरती भ्रमण करण्यासाठी येतात. यामुळेच या संपूर्ण महिन्यात भगवान शिवाशी संबंधित अनेक ठिकाणी यात्रा देखील केल्या जातात. तसेच अनेक लोक शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावरती जल अर्पण करतात आणि महिनाभर भगवान भोलेनाथांचे नामस्मरण करतात. ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण महिन्यात काही खास करून उपाय सेवा ज्या आहेत तर ते करण्यासाठी सांगितले गेले आहे. उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनातील प्रत्येक समस्या ही देवादिदेव महादेवांच्या कृपेने नक्कीच दूर होते आणि म्हणूनच हा श्रावण महिना सुरू होण्याच्या आधीच तुम्हाला 3 वस्तू मी ज्या सांगणार आहेत तर त्या घरी आणून ठेवायच्या आहेत. जर या 3 शुभ वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये आणून ठेवल्या तर त्याचे खूप चांगले परिणाम जे आहेत तर ते तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. बघा, तुम्ही बघितलं असेल की आपल्या घरामध्ये अनेक समस्या अडचणी ज्या आहेत अडथळे जे आहेत तर ते येत असतात. कारण की बऱ्याचशा अशा माझ्या मैत्रिणींच्या ताईंच्या कमेंट सुद्धा येत असतात की माझा नवरा व्यसनी आहे, त्याला व्यसन आहे किंवा मग घरामध्ये काही आपल्या समस्या असतात. त्याचबरोबर घरामध्ये सतत वादविवाद भांडणे किरकिर होत असते. घरामध्ये सतत आजारपण आलेलं असेल किंवा मग घरामध्ये पैसा येत नाही, आलेला पैसा हा कुठे खर्च होतो ते कळत नाही किंवा आजारपणामध्ये पैसा निघून जातो. घरामध्ये पैसाच टिकत नाही किंवा मग पैसाच येत नाही. घरातील मुलं खूप हट्टीपणा करतात, चिडचिड करतात. आपल्या महिलांना सुद्धा असं वाटतं की कधी कधी आपला स्वभाव जास्त चिडचिडा होत चालला आहे. अगदी कोणत्याही गोष्टीवरनं आपली खूप चिडचिड होत आहे. गोष्ट अगदी क्षुल्लक असते परंतु त्यावरून सुद्धा आपली चिडचिड होत असते ना. किंवा घरामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं वादविवाद होत असतात, नवरा बायकोंची भांडण होत असतात. कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला म्हणावं तसं फळ मिळत नाही. आपल्या घरामध्ये कोणतेही शुभ कार्य जे आहेत तर ते निर्विघ्नपणे पार पडत नाहीये. यासारख्या समस्या जर आपल्या घरामध्ये असतील तर आपण नक्कीच या श्रावण महिन्यामध्ये 3 वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये आणून स्थापित केल्या तर आपल्या घरातील सगळ्या अडचणी ज्या काही आहेत तर त्या नक्कीच दूर होतील आणि देवादिदेव महादेवांची अखंड कृपा ही आपल्या कुटुंबावरती राहील. कारण की बघा, आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. तसेच घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल तर तो सुद्धा या वस्तूंनी कमी होईल. वास्तुदोष असेल तर तो सुद्धा दूर होतो. आपल्या कुटुंबात आनंद, सुख, शांती, समृद्धी, एकोपा, घरातील दारिद्र्य नष्ट होऊन धन धान्य संपत्तीमध्ये पैसा हा कधीच कमी पडणार नाही, पैसा हा वाढत राहील. तर मग अशा कोणत्या 3 वस्तू आहे की ज्या आपण आपल्याला श्रावण महिना सुरू होण्या अगोदरच आपल्या घरामध्ये आणायच्या आहे आणि नंतर या वस्तूंचं काय करायचं आहे, कुठे ठेवायचं आहे, कशा पद्धतीने ठेवायचे आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव आवर्जून लिहा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर देखील करा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही पवित्र आणि शुभ वस्तू सांगणार आहे.
तुमच्याकडे जर असेल तर चांगली गोष्ट आहे, परंतु त्या योग्य पद्धतीने आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. घराच्या कल्याणासाठी आणि सुखासाठी आपल्याला ह्या वस्तू खरेदी करून आणायच्या आहे. आता या वस्तू तुमच्या घराच्या आसपास जिथे कुठे स्वामींचं मंदिर असेल, केंद्र असेल किंवा धार्मिक आपलं जे काही पूजेचं साहित्य मिळतं तर तिथे तुम्हाला त्या मिळून जातील आणि तिथून तुम्ही घेऊ शकता. तर यामध्ये पहिली वस्तू आहे ती म्हणजे रुद्राक्ष. बघा, आपल्या घरात रुद्राक्ष ठेवणे हे अतिशय अत्यंत खूप शुभ मानले जाते, परंतु यासाठी खरा रुद्राक्ष घरी ठेवणे आवश्यक आहे. कारण की बघा, हल्ली मार्केटमध्ये अनेक खोट्या प्रकारचे रुद्राक्ष सुद्धा विकायला असतात, पण आपल्याला जो खरा रुद्राक्ष असतो ना तर तो आपल्या घरी खरेदी करून आणायचा आहे. वस्तू ठेवल्याने देवादिदेव महादेव आपल्या कुटुंबावरती प्रसन्न होतात आणि त्यांची सदैव कृपा ही आपल्या कुटुंबावरती राहते. यानंतर समोरची वस्तू म्हणजे रुद्रयंत्र. तर आपल्याला श्रावण महिना सुरू होण्यापूर्वीच आपल्या घरामध्ये रुद्रयंत्र जे आहे तर ते खरेदी करून आणायचं आहे आणि श्रावण महिन्यात आपल्याला आपल्या देवघरामध्ये रुद्रयंत्र जे आहे तर ते आपल्याला स्थापित करायचं आहे. कारण की बघा, श्रावण महिना सुरू झाल्यानंतर सुद्धा तुम्ही रुद्रयंत्र जे आहे तर ते नक्कीच खरेदी करू शकता. रुद्रयंत्र जे आहे तर ते तुम्हाला कुठे देवांची मूर्ती यंत्र मिळतात तिथे तुम्हाला नक्कीच भेटून जाईल, किंवा मग स्वामीच्या केंद्रामध्ये असतात रुद्रयंत्र, श्रीयंत्र जे आहेत तर ते असतात, तर तिथून तुम्ही घेऊ शकता. आणि श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी किंवा श्रावण सोमवारी आपल्याला त्या रुद्रयंत्रावरती अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक केल्यानंतर तीर्थ, जे काही तीर्थ असणार आहे तर ते अभिषेक केलेलं तीर्थ आपल्याला व्यसनी लोकांना, आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती सतत आजारी राहत असेल किंवा तुमची मुलं हट्टीपणा करत असेल तर त्यांना हे तीर्थ जे आहे तर ते पिण्यासाठी द्यायचं आहे. त्याचप्रमाणे हे तीर्थ अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा थोडस तुम्हाला टाकायचं आहे. यामुळे आपल्या कुटुंबाचं, आपल्या घराचं संरक्षण होत असतं. वाईट गोष्टीपासून, नकारात्मकतेपासून आपलं संरक्षण होतं. रुद्रयंत्र हे आपल्या देवघरामध्ये ठेवताना त्या यंत्रावर हळद टाकून ठेवायची असते आणि रुद्राक्षाची माळ जी असते तर ती सुद्धा तुम्ही त्या रुद्रयंत्रावरती ठेवू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या घरामध्ये अजूनही जर रुद्रयंत्र नसेल तर ते खरेदी करून आणा आणि अशा पद्धतीने आपल्याला श्रावण महिन्यामध्ये त्याचा वापर जो आहे तर तो करायचा आहे. रुद्राभिषेक आपल्याला त्या रुद्रयंत्रावरती करायचा आहे. यानंतरची समोरची वस्तू म्हणजे शिवलिंग. बघा, पवित्र श्रावण महिन्याच्या आगमनापूर्वीच तुम्ही तुमच्या घरी पारद शिवलिंग बसू शकता, किंवा असं म्हटलं जातं की शिवलिंग आपल्या घरात आणल्याने वास्तुदोष जे आहेत तर ते दूर होतात आणि घरामध्ये कधीही संपत्ती किंवा धनधान्याची कमतरता, उणीव जी आहे तर ती आपल्याला भासत नाही. म्हणून तुमच्या देवघरामध्ये अजूनपर्यंत जर शिवलिंग नसेल तर शिवलिंगाची खरेदी तुम्ही करून आणा. तुमच्या देवघरामध्ये देवादिदेव महादेवांचं शिवलिंग जे आहे तर ते स्थापन करा. श्रावण महिन्यामध्ये तुम्ही सोमवारी त्या शिवलिंगावरती अभिषेक करून शिवामूठ जी आहे तर ती सुद्धा अर्पण करू शकता. आता इथे शिवलिंग खरेदी करताना एक चूक तुम्हाला अजिबात करायची नाही, ती म्हणजे अशी की ज्या शिवलिंगाभोवती नाग असतो ना, नागाचा वेढा असतो, म्हणजे नागाची फणी असते त्या शिवलिंगावर, तर ते शिवलिंग आपल्याला खरेदी करायचं नाही. नागाची प्रतिमा किंवा नाग असलेला शिवलिंग जे आहे तर ते आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायचं नाहीये. आपल्याला फक्त शिवलिंग म्हणजे महादेवाची पिंडी जी आहे तर तीच आपल्या देवघरामध्ये ठेवायची असते. कारण की नाग असलेला शिवलिंग जो आहे तर तो घरामध्ये ठेवला जात नाही, म्हणून फक्त शिवलिंग असतं तेच तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे. कारण ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते किंवा बाप्पांची मूर्ती असते, आपल्या कुल आई भगवती कुलस्वामिनीचा टाक असतो, अगदी त्याचप्रमाणे आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. कारण आपण कधीच देवादिदेव महादेवांचा फोटो जो आहे तर तो पूजत नाही. शिवलिंग स्वरूपातच आपण देवादिदेव महादेवांची पूजा, सेवा, भक्ती, आराधना ही करत असतो. यामुळे तुम्ही पारद शिवलिंग किंवा पितळेचं शिवलिंग तुम्ही घेऊ शकता, किंवा दगडी शिवलिंग जे आहे तर ते सुद्धा घेतलं तरी देखील चालणार आहे, किंवा मग पंचधातूचं शिवलिंग तुम्ही घेऊ शकता. आणि जर तुमच्या घरामध्ये अगोदर शिवलिंग असेल
तर परत तुम्हाला दुसरं शिवलिंग खरेदी करण्याची काही गरज नाही। समोरची वस्तू आहे ती म्हणजे डमरू। बघा, श्रावण महिन्यामध्ये घरामध्ये डमरू ठेवणे अतिशय अत्यंत खूप शुभ मानले जाते। हा डमरू आपल्याला खरेदी करून आणायचा आहे आणि संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला सकाळी संध्याकाळी आपल्या घरामध्ये डमरू जो आहे तर तो वाजवायचा आहे। त्याचा पवित्र आवाज ध्वनी आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा जी काही आहे किंवा तर ती दूर करते आणि सकारात्मक ऊर्जा ही प्रसारित करत असतो। आपल्या घरामध्ये जी काही वाईट शक्ती आहे, जी काही अदृश्य शक्ती आहे तर ती या डमरूच्या आवाजाने दूर होऊन जाते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती आनंद हा नक्कीच येतो। जर तुमच्या घरात डमरू नसेल तर अगदी छोटा का होईना डमरू तुम्ही खरेदी करून आणा आणि तो आपल्या घरामध्ये ठेवा। आता जर खरेदी करण्याची गरज नाही, फक्त श्रावण महिन्यामध्ये तो डमरू आपल्या घरामध्ये आवर्जून वाजवायचा आहे। यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे गंगाजल। गंगाजल फक्त 20 ते 30 रुपयाची बॉटल जी आहे तर ती मिळते, परंतु वास्तुशास्त्रानुसार गंगाजल हे सर्वात पवित्र मानले जाते। गंगाजल हे आपल्या घरामध्ये ठेवल्याने घरातील गरिबी दूर होते। श्रावण महिन्यात शिवलिंगावरती पवित्र गंगाजलाने अभिषेक केल्याने देवादिदेव महादेव हे प्रसन्न होतात। त्याचबरोबर हेच गंगाजल आपल्या घरामध्ये शिंपडल्याने आपली वास्तू देखील सुद्धा श्रावण महिन्यात इतकी पवित्र होते आणि म्हणून गंगाजलची एक बॉटल आपल्याला आवर्जून या श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायची आणि तिचा योग्य वापर जो आहे तर तो सुद्धा करायचा आहे। यानंतरची समोरची वस्तू आहे ते म्हणजे भस्म। आता असं म्हटलं जातं की भस्म हे देवादिदेव महादेवांना अतिशय अत्यंत आवडीचं आणि तितकंच प्रिय आहे। त्याचा खूप जास्त आपल्याला श्रावण महिन्यामध्ये वापर करायचा आहे। म्हणजेच काय तर आपल्याला बेलाच्या झाडाला हे भस्म लावायचं आहे, देवादिदेव महादेवांना भस्म लावायचं आहे। आपण ज्यावेळी देवादिदेव महादेवांची पूजा करतो त्यावेळी आवर्जून आपल्याला भस्म लावायचं आहे। यामुळे काय होतं तर आपल्या कुटुंबातील वातावरण हे प्रसन्न आणि शुद्ध राहतं। म्हणून तुम्हाला थोडस भस्म सुद्धा खरेदी करून आणायचं आहे। जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला नक्कीच भस्म जे आहे तर ते मिळून जाईल। श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी आपल्या कपाळावरती भस्म लावा आणि शिवलिंगाला सुद्धा भस्म जे आहे तर ते आपल्याला लावायचं आहे। फक्त भस्म घरात आणून ठेवायचं नाही तर त्याचा योग्य पद्धतीने आपल्याला वापर देखील करायचा आहे। त्याचप्रमाणे श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी तुम्ही घरी तांब्याचे भांडे सुद्धा खरेदी करून आणू शकता, कारण तांब्याच्या लोट्यातून शिवलिंगावरती जल अर्पण करणे हे अतिशय अत्यंत शुभ मानले जाते। असं केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी येते आणि म्हणूनच तुमच्या घरामध्ये अजूनपर्यंत तांब्याचा लोटा नसेल, तांब्याचं भांडं नसेल तर ते तुम्ही नक्कीच खरेदी करून आणा आणि असेल तर खरेदी करण्याची काहीही गरज नाही बरं का। अशा काही पवित्र वस्तू आहेत ज्या आपण श्रावण महिन्यामध्ये खरेदी करणे अतिशय अत्यंत शुभ मानले जाते। म्हणून तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी करायच्या आहे। या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या त्या वस्तूपैकी काही वस्तू तुमच्या घरामध्ये असतील तर त्या परत तुम्हाला खरेदी करण्याची गरज नाही। जी वस्तू आपल्याकडे नाही तीच वस्तू आपल्याला खरेदी करायची आहे, कारण की श्रावण महिना हा अतिशय अत्यंत पवित्र महिना मानला जातो। या महिन्यामध्ये देवादिदेव महादेवांची पूजा सेवा करण्याला खास विशेष अनन्यसाधारण असं महत्व आहे। म्हणूनच आपल्याला होईल तेवढी सेवा करायची आहे आणि पूजा करायची आहे, नामस्मरण करायचं आहे। त्याचबरोबर सोबतच आपल्याला कष्ट आणि कर्म देखील चांगली करायची आहे। खास ठेवून आपल्याला उपाय जे आहेत तर ते श्रावण महिन्यामध्ये करायचे आहे। यानंतरही श्रावण महिन्यामध्ये आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत, कोणते उपाय शीघ्र फलदायी आहेत, कोणत्या उपायाने आपल्याला आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होते, याविषयीचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच शेअर करेल। अगोदरही आपल्या चॅनलवरती मी देवादिदेव महादेवांचे श्रावण महिन्यामध्ये कोणते उपाय करायचे, कशा पद्धतीने करायचे, अतिशय अत्यंत प्रभावशाली असे उपाय मी शेअर केलेले आहेत। तर ज्यांनी बघितले नसेल त्यांनी आपल्या चॅनल वरती जावा, ते व्हिडिओ बघा आणि त्यानुसार सुद्धा तुम्ही उपाय करू शकता। फक्त इतकं सांगेल, उपाय करत असताना उपाय तुम्ही मनापासून करा, पूर्ण श्रद्धेने करा। नक्कीच तुम्हाला त्या उपायांचा अनुभव जो आहे तर तो आल्याशिवाय राहणार नाही। फक्त काहींना वेळ लागेल,
काहींना लवकर त्याचे रिझल्ट जे आहेत तर ते तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. फक्त विश्वासाने उपाय करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचं फळ जे आहे तर देवादिदेव महादेव जे आहेत तर ते तुम्हाला नक्कीच प्रदान करतील. कारण की सर्व उपाय मी स्वतः केलेले आहेत आणि मी करतही असते, म्हणून ते उपाय तुमच्या बरोबर मी शेअर केलेले आहे. पूर्ण उपाय जे आहेत तर ते शिव महापुराणातील आहे, म्हणून सर्वांना अगदी कळकळीने सांगेन की सर्वांनी करून बघा, नक्कीच तुमच्या लाईफ मध्ये चेंजेस होताना तुम्हाला दिसून येतील. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.